क्या बोले तोडमोड हो जाएंगे फिर. सगळ्यांचे आवडते, सगळ्यांच्या तनामनामधले आणि आपल्या सगळ्यांचा दुवा असणारे, समन्वयक असणारे, म्हणजे किती नावं द्यावे ते कमी पडतील असे आपले जितू भाऊंचा वाढदिवस आज होतोय. आणि कदाचित तुम्हाला माहिती नसेल, पण मला वैयक्तिक गर्व आहे त्या गोष्टीचा. आम्ही रोज भांडत असतो, तात्विक भांडणं असतात, पण ज्या वेळेला एखाद्या मित्राचा वेगळ्या कंडिशनमधून ज्या वेळेला पुनर्जन्म होतो आणि मग त्याचा वाढदिवस साजरा होतो, त्याचा आनंद खूप वेगळाच असतो. आम्ही सतत भांडतो, हा विषय तात्विक भांडणाचा असतो, परंतु मित्र म्हणून ज्या वेळेला आपण जगत असतो आणि आपल्या मित्राचा वाढदिवस होतो त्यावेळेला आवर्जून खूप आनंद वाटतो आणि वेगळ्या परिस्थितीत वेगळंच. आमचे जितू भाऊंना एक नवा जन्म मिळाला. त्यांनी खूप मोठ्या संकटाला तोंड देऊन, त्यांच्या जागी जर दुसरा कोणी असता तर नुसती धास्ती खाऊनही तरी जीवन जगता आलं नसतं. पण खरोखर त्यांना आध्यात्मिक, त्यांनी जे पुण्य केलं होतं, त्यांच्या पिढीने जे पुण्य केलं होतं, आमच्या मामांनी जे पुण्य केलं होतं, सगळं पुण्य त्यांना लाभलं. आणि आजच्या तारखेला अतिशय त्याच शैलीत, त्याच धास्तीत, त्याच म्हणजे गौरवाने, अभिमानाने, स्वाभिमानाने आज आपल्याला सांगावं वाटतं की आमच्या जितू भाऊंचा आज वाढदिवस आहे. आणि त्यातल्या त्यात अल्पसंख्याक समाजामधून आज दिवसभरात मी बघतोय खूप सारे फोन आले. खूप थोडं व्यक्तिमत्व असतं की त्याला सगळेजण आवडतात आणि त्याला सगळेजण पसंतही करतात. त्यातलं पूर्ण शहरामधलं एकमेव व्यक्तिमत्व जर म्हटलं तर जितू भाऊ आपले आहेत, की त्यांना सगळेजण आपलं असं वाटतं. प्रत्येकाला वाटतं जितू भाऊ मेरे है, मैं बोलूंगा वो जितू भाऊ करेंगे. सही बात. ये बात जितू भाऊ के अंदर है, इसलिए जितू भाऊ की इतनी चाहत है. साथ में मेरे लिए भी बहुत बड़ी अहमियत रखती है जितू भाऊ की, कि जितू भाऊ मेरे को साथ में लेके चलते हैं. मैं बहुत बार झगड़ा हूं उनसे, बहुत बार झगड़ा हूं, एक बार नहीं झगड़ा हूं, बहुत बार झगड़ा हूं, पर कभी जितू भाऊ ने मुझे उल्टा उत्तर नहीं दिया. आज कहने का प्रसंग आया, आज कह रहा हूं, कभी उल्टा उत्तर नहीं दिया. कुछ बातें रहती है कि लोग उल्टा सुल्टा भी बताते रहते हैं, लेकिन आज मुझे गर्व है कि मेरे दोस्त कहूँ, भाई कहूँ, नहीं वो तो दाजी मेरे अलग है, वो हम अलग बात बोलेंगे. अभी स्टेज अलग है, जो व्यासपीठ है वो अलग है, वो कौतुकास्पद आहे. मी माझ्या मित्राला या ठिकाणी मनापासून अशा शुभेच्छा देतो की आयुष्यभर तू आनंदी राहो, तुला असंच लोकांनी पसंत करावं, असंच तुझ्या आनंदामध्ये आमचा हातभार राहो. भलेही काय करायचं ते करून घेऊ, पण हातभार राहू देऊ, एवढं मात्र तुम्हाला आमच्या सर्वांच्या वतीनं येणाऱ्या, हा काही तुम्हाला नुसता काही लोकांना स्वार्थ म्हणून तुमचा या ठिकाणी वाढदिवस होत नाही. तुम्ही ऑलरेडी लोकांवरती एवढे उपकार केलेले आहेत, एवढे उपकार केलेले आहेत, प्रत्येकाला तुमच्या दारी आलेल्या माणसाला तुम्ही परत केलं नाही, त्याचं समाधान केलंय. भलेही त्याचं काम झालं नसेल, पण त्याचं समाधान पूर्ण केलंय आणि त्याचं परिपाक हा या ठिकाणी आहे. सारांश आहे की तुम्हाला लोक या ठिकाणी पसंत करतायत. मतलबासाठी इथं लोक आलेले नाही आहेत, तर तुम्ही त्यांच्यासाठी केलेलं आहे म्हणून लोक तुम्हाला पसंत करतायत. आणि त्याचा परिपाक आहे. परमेश्वर अल्लाह ताला इनको लंबी उम्र दे. क्या क्या कहते हैं उसको, सेहत तंदुरुस्त रहे उनकी. ये भगवान को, अल्लाह ताला को मैं प्रार्थना करता हूँ और उनको कहता हूँ कि भाई अभी ये जो प्रेम है एक केक काटो. हैप्पी बर्थडे. नहीं पहले तो थोड़ा